आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। खासदार सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी सुळेंनी मोदींना दिली। नंदुरबारमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने विजयकुमार गावितांनी दंड थोपटले। स्वतःच्या नावावर बंगले असतानाही आमशा पाडवींनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गावितांचा आरोप। मैं ठरवलं मा टार्गेट बेंजा था काय केडा था मा टार्गेट बेंजा था एक चंद्यो आणि बिरो अंशो। गावित मंत्री असताना मस्ती चढली होती। परमेश्वरानेच गावितांची मस्ती जिरवली। भाजपला विजयकुमार गावितांपासून धोका। शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशींचा पलटवार। विजयकुमार गावित साहेब आदिवासी खात्याचे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना मस्ती चढली होती आणि ती मस्ती परमेश्वरानेच त्यांची जिरवली। भारतीय जनता पक्षानेच बघितलं की या माणसापासूनच आपल्याला धोका आहे, म्हणूनच त्याला मंत्रिमंडळातून काढलं। अजित पवारांकडून बीडमध्ये विविध विकास कामांची पाहणी। चुकीची कामं खपवून घेणार नाही। शहरात सर्वत्र स्वच्छता करा। अजितदादांनी अधिकाऱ्यांना दम भरला तर रस्त्याच्या मुद्द्यावरून बीडकरांनाही सुनावलं। रॅपिडो बाईक आली, त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली। बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली। मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली। रोहित पवारांची ट्विट करत प्रताप सरनाईकांवर खोचक टीका। संदीपान भुमरेंच्या चालकाविरोधात महसूल विभागाकडे तक्रार। 150 कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणाची महसूल विभाग चौकशी करणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। माझ्याकडे एक तक्रार आली आहे नागरिकांची की काही त्यात अनेक विषय लिहिलेले आहेत। मोठी तक्रार आहे। त्यावर आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी याबद्दलची तपासणी करण्याकरता सांगितलेलं आहे। आज तर माझ्याकडे तक्रार आली आहे, पण अजून चौकशी व्हायची आहे। आता तक्रार आहे ती चौकशी करावीच लागतं। आम्हाला सळोखी पळो करून सोडण्याची क्षमता त्यांच्यात नाही। उद्धव ठाकरे यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। त्या संकल्पावर आम्ही पूर्ण काम करणार आहे। त्यामुळे आम्हाला सळोखा पळो करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाही आहे ते असे वक्तव्य करतात, त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा फार। मला सळोखी पळो करू नका, मलाच पळायला लावू नका असं उद्धव ठाकरे खासदारांना बोलले असतील। उद्धव ठाकरेंना राहुल गांधींना भेटावं लागतं, यातच सगळं आलं। खासदार नरेश मस्केंचा टोला। उद्धव ठाकरे असं म्हणाले असतील, तुमच्या ऐकण्यात चूक झाली असेल की मला तुम्ही सळोखी पळो करू नका। मला किती पळायला लागतंय? मी घरात बसणारा माणूस आहे। मी ऑनलाईन लोकांना पक्ष शिकवणारा माणूस आहे। तुम्ही मला आज या वयात पळायला लावताय? महायुतीमध्ये कुठलाही गोंधळ नाही। गोंधळ तर महाविकास आघाडीमध्ये। मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार अशी माहिती। भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व महायुती सर्व येणाऱ्या निवडणुका महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत्या या महायुतीमध्येच लढणार आहोत। आमच्यामध्ये कुठलाही गोंधळ नाही। गोंधळ तर महाविकास आघाडीमध्ये आहे।